नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत। आणि आज आपण घरच्या घरी विकत मिळतं तसं श्रीखंड कसं बनवायचं ते बघणार आहोत। आता तुम्ही म्हणाल श्रीखंड बनवण्यामध्ये अवघड असं काय आहे, पण मला खूप साऱ्या कमेंट्स येतात की आम्ही बनवलेलं श्रीखंड विकतच्यासारखं होत नाही, त्याचं टेक्स्चरच तसं येत नाही, त्याला चवच तेवढी चांगली लागत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर टिप्स ट्रिक्स हे सगळं पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका। आता श्रीखंड बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दही चांगलं असणं गरजेचं आहे। आता इथे हे घरी बनवलेलं दही घेतलेलं आहे मी। आता हे घट्ट एकदम क्रीमी दही कसं बनवायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि वरती आय बटनमध्ये सुद्धा देते। आता हे जे दही आहे एकतर खूप आंबट नसावं, खूप जर आंबट असेल दही तर श्रीखंडाला चव तेवढी चांगली लागत नाही। त्यामुळे अगोदरच्या दिवशी दही लावून घ्यायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं, नंतर विरजल्यानंतर आणि मग ते दही आपल्याला यासाठी वापरायचं, किंवा दही बनवून लगेच तुम्ही ते श्रीखंडासाठी वापरू शकता, पण आंबट दही नसावं। आता आपल्याला हे जे दही आहे त्याचा चक्का करायचा आहे। त्यासाठी एक मोठं भांडं घ्यायचं, त्यावरती चाळणी ठेवायची आणि त्यावरती आपल्याला एक छान सुती कपडा ठेवायचा आहे, ओला करून घ्यायचा तो। आता त्यामध्ये आपण हे जे दही आहे ते घेऊयात। आता इथे हे जे दही आहे 2 लिटर दुधाचं बनवलेलं दही आहे। आता याला आपल्याला असं उचलून घ्यायचं आणि घट्ट बांधून ठेवायचं। अशा पद्धतीने जेवढं निघल तेवढं यातलं पाणी असं हाताने अगोदर काढून टाकायचं। आता यावरती आपल्याला अशी एक प्लेट ठेवायची आणि त्यावरती आपल्याला काहीतरी वजनदार वस्तू ठेवायची। आता इथे मी हे आप्पे पात्र ठेवते, काही जड ठेवू शकता आणि हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। आता गरमी खूप असल्यामुळे बाहेर जर ठेवलं ते खूप आंबट होऊ शकतं, त्यामुळे याला आपल्याला फ्रीजमध्येच ठेवायचं आहे। हवं तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवू शकता आणि ते भांडं यावरती ठेवू शकता, किंवा कुठलीही जड वस्तू ठेवली तरीही चालतं। आता हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। आता हे मी रात्रभर असंच ठेवलेलं होतं, आपण बघूयात। बघू शकता आपला चक्का एकदम मस्त झालेला आहे। याला छान असं पनीरसारखं टेक्स्चर यायला हवं, खूप छान झालेलं आहे। आणि हे जे पाणी आहे हे तुम्ही कढी किंवा दुसऱ्या कशासाठी वापरू शकता, फेकून द्यायचं नाही आपल्याला हे। आता एक मोठी बाउल घ्यायची, त्यावरती आपण हा जो चक्का आहे तो काढून घेणार आहोत। चक्का जेवढा छान होईल तेवढं आपलं श्रीखंड छान होतं। आता आपल्याला हे जे हा जो चक्का आहे तो गाळणीमधून किंवा एखाद्या पातळ कपड्यामधून त्याला गाळून घ्यायचं। त्यामुळे काय होतं, विकतच्यासारखं टेक्स्चर आपल्या श्रीखंडला येतं। आता जी पुरणाची चाळणी असते ती घेतली, त्यामध्येच हे मी काढून घेतले। आता अशा पद्धतीने आपल्याला याला एखाद्या चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताने गाळून घ्यायचं आहे। एकतर यामध्ये लम्प्स राहत नाहीत यामुळे, दुसरं म्हणजे याला टेक्स्चर खूपच छान येतं। तर श्रीखंड व्यवस्थित परफेक्ट होण्यासाठी ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची आहे, त्यामुळे ही स्टेप बिलकुल स्किप करायची नाही जर तुम्हाला विकतच्यासारखं श्रीखंड बनवायचं असेल तर। आता सगळा चक्का इथे मी बघू शकता गाळून घेतलेला आहे। हे चाळणीचं सगळं काढून घ्यायचं आपल्याला आणि याला आता आपल्याला फेटून घ्यायचं आहे। आता ही सुद्धा खूप महत्त्वाची स्टेप आहे, याला एकदम क्रीमी होईपर्यंत फेटायचं आहे। त्यासाठी एकतर तुम्ही विस्कर वापरू शकता, किंवा जर ब्लेंडर असेल तर ते सुद्धा वापरू शकता, पण हे व्यवस्थित फेटलं जायला हवं। अशा पद्धतीचं जर विस्कर असेल तर त्याने सुरुवातीला थोडासा वेळ लागतो आणि सुरुवातीला फेटताना थोडंसं हार्डही जातं, पण जसं जसं हे फेटलं जाईल तसं ते सॉफ्ट होतं। एकदम फास्ट करायचं असेल तर जे इलेक्ट्रिक ब्लेंडर असतं ज्याने आपण फ्रेश क्रीम, व्हिप क्रीम वगैरे फेटून घेतो, त्याने फास्ट होतं। आता हे मी जवळपास 15 मिनटं याला फेटून घेतलं आहे आणि याचं टेक्स्चर आणि रंग तुमच्या लक्षात येत असेल, बघू शकता एकदम मस्त टेक्स्चर आलं आहे याला आता, आणि याचा रंगसुद्धा थोडासा हलका झालेला आहे। तर अशा पद्धतीनेच याला आपल्याला फेटून घ्यायचं आहे। बरेच जण हे फेटताना यामध्ये थोडी दुधाची साय किंवा फ्रेश क्रीमसुद्धा घालतात, पण आपलं दही जर फुल फॅट मिल्कचं असेल, क्रीमी असेल, तर दुसरं काहीच घालायची यामध्ये गरज पडत नाही। बघू शकता एकदम मस्त याला टेक्स्चर आलेले। आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। आता इथे मी पिठी साखर करून घेतलेली आहे।
पिठी साखर पण त्यामध्ये अजिबात त्याच्या गाठी झालेल्या नसाव्यात, नाही यामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही. आणि तसं असेल तर सरळ त्याला चाळून घ्यायचं. आता गोडाचं प्रमाण आवडीनुसार घ्यायचं किंवा दही किती आंबट आहे त्यानुसार लागतं. तर जवळपास 5 ते 6 टेबलस्पून एवढी पिठी साखर मी यामध्ये घातली आहे. नंतर आपण टेस्ट बघून गरज वाटली तर पुन्हा यामध्ये साखर घालणार आहोत. आता हे मिक्स करून घेऊयात. आता हा आपला श्रीखंडचा बेस तयार झालेला आहे. आता याला तुम्हाला कुठल्या फ्लेवरचं श्रीखंड बनवायचं आहे त्यानुसार यामध्ये तुम्ही साहित्य घालू शकता किंवा याचं फ्रूटखंडसुद्धा बनवू शकता, आम्रखंड बनवू शकता. आता इथे आपण केसरचं दूध घालणार आहोत. यामध्ये थोड्या दुधामध्ये इथे मी अगोदरच केसर भिजायला घातलेलं होतं. दूधही खूप जास्त घालायचं नाही. सोबतच पिस्ता घालूयात, वेलची पावडर घालायची आणि अगदी थोडी यामध्ये आपल्याला जायफळची पूड घालायची. आता बरेच जण यामध्ये अगदी चिमूटभर मीठसुद्धा घालतात. आवडत असेल किंवा दही खूप जास्त आंबट असेल, चक्का जास्त आंबट असेल तर तुम्ही थोडंसं चिमूटभर मीठ यामध्ये घालू शकता. आता हे आपण व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊयात. आता हे मिक्स केलं आहे, पण यामध्ये मला साखर थोडी कमी वाटते, त्यामुळे आणखी थोडी साखर घालते मी यामध्ये. आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त विकत जसं मिळतं त्यापेक्षा सुद्धा भारी घरच्या घरी आपलं छान श्रीखंड तयार झालेलं आहे. आणि आपण जे 2 लिटर दुधाचं दही घेतलं होतं तेवढ्यामध्ये इथे 750 ग्रॅम एवढं आपलं श्रीखंड झालेलं आहे हे. तर या गुढीपाडव्याला तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने घरच्या घरी नक्की हे श्रीखंड बनवून पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.